पहा की भारताच्या पश्चिमेकडे आहे अरबी समुद्र. भारताच्या पश्चिमेकडे काय आहे? अरबी समुद्र. हे आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताच्या पश्चिमेला आहे अरबी समुद्र. त्यानंतर भारताच्या पूर्वेला आहे बंगालचा उपसागर. भारताच्या पूर्वेला कोणता सागर आहे? बंगालचा उपसागर. त्याला आपण बंगालची खाडी सुद्धा म्हणता. पण यांचं खरं नाव काय? त्यांचं इतिहासामध्ये खरं नाव काय होतं हे आपल्याला अजूनही माहित नाही. मग यांचं खरं नाव काय होतं? तर जे आज अरबी समुद्र आहे याचं इतिहासामध्ये आपल्या भारतीय पुरातन शास्त्रामध्ये याचं खरं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे ते म्हणजे सिंधू सागर. ह्याला काय म्हणतात? त्याचं नाव खरं आहे सिंधू सागर. ह्याला सिंधू सागर असं नाव का पडलं? तर पहा, शिवाजी महाराजांनी इथे एक किल्ला सुद्धा बांधला होता या अरबी समुद्रामध्ये. त्याला आपण सिंधुदुर्ग म्हणता. ह्याला आपण काय म्हणता? सिंधुदुर्ग असे म्हणता. मग याचं नाव सिंधू सागर का पडलं? तर का पहा की भारताच्या उत्तरेकडून एक नदी यायची, तिला आपण म्हणायचं सिंधू नदी. आणि सिंधू नदी या समुद्रामध्ये पडायची म्हणून नाव काय होतं? सिंधू सागर होतं. मग नंतर अरबी लोक इकडे भारतामध्ये व्यापारासाठी यायला लागले, नाव काय पडलं? अरबी समुद्र पडलं. त्याचं खरं नाव काय होतं? सिंधू सागर. कारण इथं सिंधू नदी या सागरामध्ये पडायची म्हणून शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला होता. त्याचं नाव सिंधुदुर्ग शिवाजी महाराज ठेवलं होतं. काय ठेवलं होतं? तर त्या काळामध्ये त्याचं नाव सिंधू सागर होतं. त्यानंतर पहा की इकडे भारताच्या पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे. ह्याचं खरं नाव काय होतं? आपल्या अगोदरच्या काळामध्ये त्या बंगालच्या उपसागराचं खरं नाव होतं गंगासागर. काय नाव होतं? गंगासागर. गंगासागर. गंगासागर असं नाव का होतं इकडल्या सागराचं? कारण या नदीमध्ये गंगा नदी येऊन पडायची. म्हणजे या सागरामध्ये गंगा नदी वाहत येऊन या सागरामध्ये अशी पडायची म्हणून नाव काय होतं? गंगासागर. आणि इकडच्याचं नाव काय होतं? सिंधू सागर. म्हणजे आपल्या भारताच्या पश्चिमेकडे आहे सिंधू सागर आणि पूर्वेकडे आहे गंगासागर. हे सर्वांना तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा.